नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये विविध व्यक्तींचा परिचय करून घेत असतो. साहित्य, सामाजिक, क्रीडा, विज्ञान या सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे अशा व्यक्तींचा परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो. आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये वसंत आबाजी डहाके या मराठी लेखकांविषयीची माहिती घेणार आहोत. वसंत आबाजी डहाके यांचा जन्म 30 मार्च 1942 रोजी झाला. वसंत डहाके हे मराठीचे भाषातज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत. 1966 साली योगभ्रष्ट या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. चित्रलिपी या संग्रहाकरिता 2009 सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलं होतं. फेब्रुवारी 2012च्या चंद्रपूर येथे झालेल्या 85व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा या गावी 30 मार्च 1942 ला झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर 5वी ते BA पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर या ठिकाणी झाले. त्यावेळेपासूनच ते कविता करीत असे. त्यांच्या कवितेंबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या कविता अनेकदा अंधकारमय आणि चिथावणीखोर अशा असतात. 1950 ते 1960च्या दशकाच्या मध्यभागी ते मराठीतील छोट्या मासिकाच्या चळवळींशी संबंधित होते. वसंत डहाके यांच्या साहित्याविषयीचं बोलायचं झाल्यास त्यांचे बरेचसे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये 1987 मध्ये शुभवर्तमान, 72 मध्ये योगभ्रष्ट, 1996 मध्ये शून्य शेप आणि चित्रलिपी हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. याचबरोबर त्यांनी बरंचसंच ललित लेखनही केलं. यामध्ये त्यांनी अधोलोक ही कादंबरी, यात्रा अंतरयात्रा हा ललित लेख, याचबरोबर प्रतिबद्ध आणि मर्त्य ही कादंबरी, माल टेकडीवरून ललित लेख संग्रह, याचबरोबर सर्वत्र पसरलेली मुळे हे दीर्घ काव्य त्यांचं प्रसिद्ध आहे. याचबरोबर त्यांनी वैचारिक आणि संशोधनपर लेखन देखील केलेलं आहे. यामध्ये कवितेविषयी, दृश्यकला आणि साहित्य, मराठीतील कथनरूपे, मराठी नाटक आणि रंगभूमी 20वे शतक, मराठी समीक्षेची सद्यस्थिती आणि इतर निबंध, मराठी साहित्य, इतिहास आणि संस्कृती असं त्यांचं संशोधित लेखन, हे लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. याचबरोबर योगभ्रष्ट ही त्यांची प्रसिद्ध कविता आहे. निवडक सदानंद रेगे शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश संपादित साहित्य आहे. याचबरोबर बऱ्याच भाषांमध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर करण्यात आलेलं आहे. यामध्ये टेररिस्ट ऑफ द स्पिरिट रणजित होसकोटे आणि मंगेश कुलकर्णी यांनी 1992 मध्ये योगभ्रष्ट या काव्यसंग्रहाचा इंग्लिश अनुवाद केलेला आहे. वसंत डहाके यांना बऱ्याच पुरस्काराने गौरवण्यात आला आहे. यामध्ये कादंबरी व कवितेसाठी त्यांना 1981 व 87 साली महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरवण्यात आलं. याचबरोबर 2003 साली त्यांना गंगाधर गाडगे पुरस्कार देण्यात आला. 2005 साली त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार, 2009 मध्ये त्यांना विदर्भ साहित्य संघाचा जीवनव्रती पुरस्कार, याचबरोबर 2009 साली चित्रलिपी या काव्यसंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. 2010 मध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे शांता शेळके पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. याचबरोबर कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार, पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. 85व्या मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष म्हणून त्यांना स्थान देण्यात आलं होतं. याचबरोबर 2019 साली
मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जाणारा जनस्थान पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ही होती वसंत आबाजी डहाके यांच्याविषयीची माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दलचे फीडबॅक तुम्ही आम्हाला कळवू शकतात. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.